पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2, ओवी नंबर 121 ते 140. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा भासे भद्र जाती, देखे अनित्यतया परी, मनोनी तो अभेरी, हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. हे विषय जया ते नाकळिती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. आता अर्जुना काही एक, सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले, असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ, तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणिवेच्या आयनी, करिता जडी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट, उपनिता राहे घनवट, तेत उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसिले, ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता उरले ज्ञानियांसी, मनोनी अनित्याच्या ठाई, तया अस्तिक्य बुद्धी नाही. निष्कर्षो दोहीही देखिलासे, देख सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, जो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्णाकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतो, जन्मक्षयातीतो, तया कोलियाही घातू कदा नोहे. आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमरा. तो धरुनी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतो आहासी. तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वदिता तू नवेसी हे भत्य नवती. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साच आपजे, मग चेवुनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जान माया, तो भ्रम तू आहासी वाया. शस्त्रे हानितलिया छाया, जैसी अंगीन रूपे. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. या ओव्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहू. हे विषय आहेत तरी कसे, की जसा मृगजळाचा आभास किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती की जसा भासमय वाटतो, तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरिता धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. की जे विषयी मोहित होत नाहीत, त्यास सुखदुःख प्राप्त होत नाही आणि त्याला गर्भवासी भोगावा लागत नाही. इंद्रियांच्या विषयातून ज्याचे मन सुटले आहे, तो पूर्ण ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो, ऐक. ते वस्तू स्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचा स्वीकार करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेले असते, पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून तो वेगळं करतो
अथवा चतुर लोक हिणकस सोने अग्नीत घालून शुद्ध करून घेतात. कौशल्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे लोणी डोळ्यांना दिसतं, किंवा एकच झालेला भुसा व धान्य उफनले असता की धान्य जाग्यावर राहतं व फुलकट ओढून जात असतात, की त्याप्रमाणे विचार केला की ती ज्याचा निराश होतो असा प्रपंच ज्ञानी पुरुष सहज टाकून देतात. आणि मग त्याला एक ब्रह्मतत्वच उरतं, की म्हणून की ज्यांनी दोहोंमधील सार ओळखले त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो, की सारासार विचार केला असता त्यातील भ्रमात्मक ते असार आहे आणि स्वभावताच ते नित्य आहे, ते सार आहे असे समज. ते तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्ह नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे, त्याचा विचार केला की केव्हाही घात होत नाही. आणि जे शरीर आहे ते स्वभावताच नाशिवंत आहे. आणि म्हणून अर्जुना, तू लढावेस हेच योग्य आहे. तू देहाभिमान धरून देहाकडे दृष्टी ठेवून मी मारणारा व हे मरणारे असे भ्रमाने म्हणत आहेस. पार्था, तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वता विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही. की ज्याप्रमाणे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, आणि मग जागे होऊन पाहावे तो काहीच नसते, की अगदी त्याचप्रमाणे ही माया आहे असे समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे सावलीला शस्त्राने मारल्यावर अंगाला घाव लागत नाही, त्याप्रमाणे ही माया कार्य करत असते. रामकृष्ण हरी. धन्यवाद.